नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आर्थिक यशासाठी सुपर मार्केट्सचा योग्य वापर नेमका कसा करावा. आणि या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर या क्षेत्रांशी निगडीत अशा मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात. या कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या कुठल्याही कार्यशाळा मोफत अटेंड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात. तर प्रेक्षको, आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा, कारण सुपर मार्केट हे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक माणूस कधी ना काहीतरी आयुष्यामध्ये सुपर मार्केटमध्ये जात असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार करणं आणि मग त्यामागे नेमकं आर्थिक यश कसं दडलेलं आहे या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. त्याकरता आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. सर, मी जसं म्हटलं असं की सुपर मार्केट, आता प्रत्येकजण कधी ना काहीतरी सुपर मार्केटमध्ये जातं. बायकांचा तर विशेष महत्त्वाचा विषय हा, कारण दर महिन्याला त्यांना जायलाच लागतं आपल्या सगळ्या शॉपिंगसाठी. पण मग आपण जसं आज म्हणतोय की सुपर मार्केट, त्यामागे आर्थिक यश तर दडलेलं आहेच, ते आपण समजून घेऊ. पण सगळ्यात प्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या सगळ्या सुपर मार्केट्समध्ये अनेक ऑफर लावलेले असतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बोर्ड्स असतात. तर त्याच्यामध्ये पण काही फ्रॉड्स असू शकतात, काही दडलेले आहेत असं तुम्हाला वाटतं का? येस, लक्षात विषयानो आज आपला कार्यक्रम आहे तो म्हणजे पैसे वाचवायचा आणि पैसे वाढवायचा, राईट. आज जे आपले घरचे लागणारे आयटम हे सगळ्यांना लागतात, राईट. सो त्यातनं जर आपले काही चांगले पैसे वाचत असतील तर ते नक्कीच आपण ते पैसे वाचून चांगले गुंतवणूक करू शकतो. तर माझं काम आहे जेवढे लोकांचे मी चांगले पैसे वाचवून जेवढे वाढवता येईल ते माझं काम आहे. तर त्यातनंच एक भाग आहे सुपर मार्केटचा. नक्कीच त्याचा आपण योग्यरित्या कसा वापर करू आणि त्यातनं आपण आर्थिक यश कसं कमवू शकतो आपण पुढे बोलणार आहोत. पण ते वापर करण्याआधी नेमकं सुपर मार्केट्समध्ये फ्रॉड काय काय होतात त्यातनं आपण नेमकं कसं वाचलं पाहिजे. कारण तुम्ही पैसे वाचवायला ना समजा त्या फ्रॉडच्या तुम्ही फंदाचा पडला, तुम्ही उलट आणखीन आपलं नुकसान कराल, राईट. सो त्याबद्दल आधी आपण बोलू, त्यानंतर मग आपला रस्ता मोकळा आला की त्यानंतर आपण त्यातनं कसे फायदे उचलायचे आपण त्यातनं नक्कीच बघून घेऊ. तर पहिलं म्हणजे मॅडम, अनेकदा असं होतं की एक मी गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे. आज सुपर मार्केट्समध्ये इव्हन जे ओनर आहेत त्यांना पण माहिती असतं, स्पेशली जे छोटे छोटे सुपर मार्केट्स आहेत त्याबद्दल मी बोलतोय. मोठे सुपर मार्केट डीमार्ट सारखे जे आहेत त्यामध्ये कदाचित होत नाही, पण छोट्या सुपर मार्केट्समध्ये होतं असं की त्यांना माहिती आहे की भरपूर लोक एक साथ बल्कमध्ये शॉपिंग करतात. तर तिकडे भले लावलेले डिस्काउंटचे बोर्ड असतात, पण खरोखरच डिस्काउंट मिळतं की नाही हे भरपूर लोक बघत नाही. कारण जेव्हा ती लोक एंट्री मारतात त्यावेळी ती लोक तुम्हाला मे बी डिस्काउंट देत नाही किंवा कधी कमी पण डिस्काउंट देतात. हे पण आपण कधी लक्ष देत नाही. तर हे तुम्ही नीट लक्ष दिलं पाहिजे, कारण दाखवताना ते भरपूर तुम्हाला ग्लॉसी पिक्चर दाखवतात पण ॲक्च्युअली तुम्हाला एवढं डिस्काउंट मिळत नाही. वन सेकंडली, इव्हन आणखीन एकदा मी ऑब्झर्व केलं मॅडम की फ्री आयटम लिहिलेले असतात तुम्हाला त्याच्यावरती. तर कधी आपण ते बघायला विसरतो की ह्याच्यावर फ्री आहे आणि बिलिंग करताना ती लोक पण सांगत नाही. त्याचा त्यांना बेनिफिट मिळतो, ते दुसरीकडे परत ते ती लोक विकू शकतात. किंवा आपल्याला माहिती पण असतं पण आपण एवढे आयटम खरेदी करतो की बिलिंग काउंटरला जाऊन आपल्या लक्षात येत नाही की हे मागायला विसरलो म्हणून. सो ते पण आपण लक्षात ठेवणं आणि स्वतःहून सांगणं. ती लोक मे बी कदाचित तुम्हाला सांगणार पण नाही. सो तुम्हाला ते स्वतःहून सांगणं इम्पॉर्टंट आहे, कारण ते तेवढे तिकडे तुमचे पैसे हे वाचतील. त्याचबरोबर इव्हन अजून एक इश्यू होतो मॅडम की आपण आज मोठे समजा आपण सुपर मार्केट पाहिलं तर आपण विश्वासाने त्यांचे आयटम आणतो. पण मी असं ऑब्झर्व केलं कधी तिकडे एक्सपायरी आयटम पण ठेवलेले असतात. तर ते आपण घाई शॉपिंगच्या नादात आता आपण नॉर्मल शॉपमध्ये गेलो एक वस्तू घेतो आपण नीट एक्सपायरी बघून घेतो. पण सुपर मार्केटमध्ये आपण एक बल्क बाईंगनीच आपण ह्या हेतून जातो, राईट. सो आपण न बघता ते शॉपिंग करतो आणि त्यांचं पण आता कसं छोट्या शॉपमध्ये सामान कमी असतं, त्यामुळे तुला प्रत्येक आयटम ही लोक चेक करतात. मग मोठ्या अशा कधी एक्सपायरी झाली तर लक्ष नसतं. तर ते आपण खरेदी करताना लक्ष देणं हे फार इम्पॉर्टंट, जे की आपल्या हेल्थसाठी पण हानिकारक असू शकतं. तर ते पण इम्पॉर्टंट आहे. इव्हन कधी डुप्लिकेट ब्रँड पण ठेवले जातात, ते पण आपण बघणं इम्पॉर्टंट आहे. सो ते पण आहे. इव्हन आणखीन एक भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट जे कदाचित भरपूर लोक ऑब्झर्व नाही करत की ज्यावेळी तुम्ही बिलिंग काउंटला आता ज्यावेळी ते लोक तुमचा बारकोड स्कॅन करतात तर कधी त्यांच्याकडे डबल पण बारकोड स्कॅन होतो. आता मी एकदम ऑब्झर्व केलं मॅडम की समजा आपण एक्झाम्पल घेऊया, आपण टूथपेस्ट घेतली. समजा आपण दोन टूथपेस्ट घेतल्या तर ते लोक करतात की एकच टूथपेस्ट 2 वेळा ते लोक पंच करतात. पण चुकून 2च्या बदले 3 वेळा पंच केले, तुमचे 3 टूथपेस्टचे पैसे जाणार. तर हे त्यांनी बरोबर 2 वेळा पंच केले की नाही बारकोड, हे आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण तिसऱ्यांदा केलं तुमचे पैसे तेवढे उलटे जास्त केले, तुमचे पैसे तिकडे वाचणार नाही. त्याचबरोबर इव्हन कधी तुम्हाला प्रॉपर GST बिल देत नाही, त्याचा आपल्याला सेट ऑफ मिळताना प्रॉब्लेम होतो. तर हे पण बघणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. तर हे अशी काही फ्रॉड आहेत, त्यातनं जर आपण वाचलो
वाचलो तर पुढे आपण नक्कीच यातनं चांगले फायदे हे कमवू शकतो आणि आपण सुपर मार्केट्समध्ये नक्कीच आपण जाऊ शकतो. नक्की. परंतु जसं आज तुम्ही मगाशी म्हणालात की आपला जो आजचा विषय आहे तो पैसे वाचवायचा आणि पैसे वाढवायचा आहे, तर त्या अनुषंगाने मग आता लोकल सुपर मार्केट्सबद्दल आपण जसं बोललो तसं आता काही जेन्युइन सुपर मार्केट्स आहेत ज्यांची आज नावं आहेत, लोकांना जी माहिती आहेत, अशा सुपर मार्केट्समध्ये आपले पैसे वाचतील अशा काही आयडियाज आपण देऊ शकतो प्रेक्षकांना? नक्कीच प्रशांत, मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे, जे चांगले चांगले सुपर मार्केट जसं मी मगाशी डीमार्टचं नाव घेतलं किंवा बाकी पण आहेत, त्याच्यामध्ये तुमचे कमीत कमी 25 ते 30% पैसे वाचतात का? कारण हे लोक डायरेक्टली मोस्ट ऑफ टाइम कंपनी किंवा डिस्ट्रीब्युटरकडून माल घेतात, मध्ये कोणी मीडिएटर नसतो, असतात मीडिएटर पण ते फार कमी असतात. सो त्यांचं कमिशन हे वाचतं आणि ते डायरेक्टली कस्टमरला पास ऑन होतं. ओके, आणि म्हणूनच हे मोठ्या जे सुपर मार्केट त्याच्यामुळे छोटे जे डीलर्स आहेत ते कॉम्पीट करू शकत नाही. आणि आफ्टर लक्षात घ्या, आपल्या शेवटी कस्टमरला किती फायदा होतो हे आपण ॲज अ कस्टमर आपल्याला ते बेनिफिट त्याचा घ्यायचा आहे. तसं मी बोललो 25% आपले त्याच्यामध्ये पैसे वाचतात. पण मॅडम प्रॉब्लेम असा होतो, मी अनेकदा पाहिलं की आपण ज्यावेळी समजा आपण शॉपिंगची लिस्ट बनवतो त्यावेळी अनेकदा आपण काही गोष्टी घ्यायला विसरतो. आणि आज जे तुमच्या आज भरपूर जण सुपर मार्केट्समध्ये जातात, पण आपल्या एरियातले जे छोटे छोटे लोकल शॉप्स आहेत ओके, ज्यामध्ये कधी जेन्युइन प्रोडक्ट्स पण नसतात कारण ते एवढे रेप्युटेड पण नसतात, पण तरी पण त्यांच्याकडे आपल्याला जावं लागतं का? कारण आपल्याकडे आपण ते गोष्टी विसरलेल्या असतो सुपर मार्केट घ्यायला आणि आपण छोट्या आयटमसाठी त्यांच्याकडे जातो. सो त्याच्यासाठी मी भरपूर छान आयडिया केलेली आहे. ते म्हणजे तुम्ही एक सुपर मार्केट डायरी बनवू शकता. त्या सुपर मार्केट डायरीमध्ये तुम्ही डिजिटल म्हणजे तुमच्या मोबाईलवर बनवू शकता किंवा इव्हन तुम्ही बुकमध्ये बनवू शकता. इट्स अप टू यू. त्यामध्ये काय करायचं हे आपण समजू, ज्याने का आपल्याला लोकल शॉप्सकडे जायची गरज नाही आणि भरपूर आपले पैसे यातनं वाचते. पहिलं म्हणजे तुम्हाला काय करायचं की तुम्हाला ती डायरी बनवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक आयटम हे 2-2 वेळा बाय करायचं आहे, म्हणजे डबल आयटम बाय करायचं. स्पेशली असे आयटम ज्याची एक्सपायरी भरपूर लांब असते, म्हणजे डेअरी आयटम्स जे असतील, समजा दूध आहे, पनीर आहे किंवा चीज आहे, हे तुम्ही लिमिटेडच बाय करायचं कारण त्याचं एक्सपायरी ही फॉर शॉर्ट टर्मची असते. पण तुम्ही जर टूथपेस्ट पाहिले किंवा साबण पाहिले किंवा वॉशिंग पावडर पाहिलं किंवा अशी काही वस्तू ज्यांचं 1-1, 1.5, 2 वर्षाची एक्सपायरी असते, 18 महिन्याची याची एक्सपायरी असते, त्यामुळे ते तुम्ही डबल आयटम बाय करून ठेवले तर काही फरक पडणार नाही. तर तुम्ही करायचं, प्रत्येक आयटम तुम्ही डबल बाय करून ठेवायचा स्वतःकडे. ओके, पहिल्यांदा सुपर मार्केट जाताना. त्यानंतर तुम्ही करायचं की जेव्हा पण आता तुमच्या एक्झाम्पल घ्या, तुमच्याकडे समजा आपण हेअर ऑइल बोलूया, हेअर ऑइलचे तुमच्याकडे 2 बॉटल्स आहेत, तर एक बॉटल तुमची संपली की लगेच तुमच्याकडे त्या डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवायचं की माझी बॉटल संपलेली आहे. म्हणजे काय नॉर्मली काय होतं मॅडम, आपण लिमिटेड बाय करून ठेवतो आणि अचानक संपलं तर आपल्याला लोकल शॉपमध्ये पडावं लागतं, तिकडे आपले 25-30% एक्स्ट्रा जातात पर प्रोडक्ट मागे. तर तुम्ही जर डबल बाय करून ठेवलेलं असेल तर होईल असं, एक बॉटल संपली की तुम्ही ते लिस्टमध्ये आपल्या लिहून ठेवायचं. ते लिहून ठेवलं अशी तुम्ही दरवेळी तुमच्या घरातले कुठले आयटम संपले की ते डायरेक्टली लिहून ठेवायचं, संपलं की लिहून ठेवायचं, संपलं की लिहून ठेवायचं. ज्यांनी का आणि ते झाल्यानंतर आणखीन काय तुम्ही ते प्रॉपरली लिहून ठेवलं, त्याच्यानंतर मग तुम्ही बघायचं आणखीन काय राहिलं की नाही लिहायचं, ते तुम्ही थोडं आठवून तुम्ही लिहू शकता. आणि फायनली मग तुम्ही एकदा एक बऱ्यापैकी मोठी लिस्ट बनली की त्याच्यावर तुम्ही प्रायोरिटाईज करत बाबा ज्याच्या मी लिस्ट लिहिलं खरोखर त्या गरजेच्या वस्तू आहेत की नाही, नसतील तर ते काढून टाका. ओके, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ती लिस्ट घेऊन तुम्ही शॉपिंगसाठी जाऊ शकता. त्यातनं हे असं केल्यामुळे तुम्हाला भरपूर काही फायदे हे त्यातनं होऊ शकतात आणि तुमचा भरपूर काही वेळ देखील त्यातनं वाचू शकतो. तर ते असं करू शकता. नक्की. परंतु आता जसं आपण म्हणतोय की आता हे पैसे वाचवण्याच्या गोष्टी झाल्या, मग आता त्या दृष्टिकोनातून आपल्याला पैसे वाढवायचे, आर्थिक यशाच्या दृष्टिकोनातून आज आपण बोलतोय, ह्या सगळ्या आयडियाज जर का आपण फॉलो केल्या तर त्याचे फायदे मग नेमके काय होऊ शकतात? येस, सर्वात मोठा फायदा भरपूर म्हणणं हे शॉर्टमध्ये मी आयडिया सांगितली मॅडम, पण याचे भरपूर फायदे आपल्याला होते. पहिलं मी लक्षात घ्या की तुमच्याकडे आज जसं आपल्याला एक चांगला लाईफ जगायचं असतं, आपल्याला कुठलेही कमी नसायला पाहिजे, राईट? सो तुमच्याकडे कुठलेही जे रेग्युलर लागणार आयटम आहे ते अचानक संपणार नाही, तुम्हाला अचानक पळापळ करायची वेळ येणार नाही. ओके, लोकल शॉप्समधनं. पण सेकंडली इव्हन जे हे आपण जसं मी बोललो लॉंग एक्सपायरीचे जे आयटम आहेत त्याच्यावर हे आपण नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर इव्हन तुम्ही तुमच्या घरी हे प्रॉपर शेल्फ सगळ्यासाठी बनवू शकता, ज्याने का संपलं की तुम्हाला लगेच दिसण्यात येईल. तुम्ही भरपूर गर्दी करून ठेवले तर कुठला आयटम कधी संपला आपल्याला कळणार नाही. त्याचबरोबर इव्हन जसं मी बोललो तुम्हाला छोट्या छोट्या शॉप्सकडे तुम्हाला सारखी जायची वेळ येणार नाही, त्यामुळे इव्हन तुमचं वेळ आणि पैसा 25% तुमचे पर आयटम पैसे वाचतात. तुमचा इव्हन तुम्हाला सारखं जाण्याचा वेळ देखील वाचतो. आणि त्याचबरोबर इव्हन लक्षात घ्या हे आपण करत असल्यामुळे लोकल शॉप चालतात. जर तुम्ही हे नाही केलं तर लोकल शॉप्स पण त्यांच्याकडे तुम्हाला जायची गरज लागणार नाही. इव्हन तुम्हाला जेव्हा तुम्ही सुपर मार्केट्समध्ये जाता अनेकदा होतं मॅडम की अरे आता सुपर मार्केटमध्ये जायचं आहे, ती लिस्ट बनवावी लागते, पूर्ण आपल्याला टेन्शन बसवले काय काय आणायचं आहे, त्यातनं चुकून परत विसरलो तर परत हेडेक आहे, राईट? तर ते पण तुमच्यावर होणार नाही, तुम्ही काही विसरणार नाही कारण ऑलरेडी तुम्ही लिस्ट रेडी करून ठेवलेली आहे. तुम्ही ऑलरेडी लिस्ट रेडी असल्यामुळे तुमचा वेळ देखील वाया जाणार नाही त्यामध्ये. इव्हन जसं मी बोललो तुमचे हे सगळं करत असताना 25 ते 30% कमीत कमी तुमचे पैसे हे त्यातनं वाचतात सुपर मार्केट्समधनं. त्याचबरोबर इव्हन तुम्हाला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत हे प्रायोरिटाईज करायला पण वेळ मिळतो. आज तुम्ही अचानक लिस्ट बनवली, अचानक जर मार्केटमध्ये गेला तर घाई गडबडीच्या नादात तुम्हाला नको त्या वस्तू तुम्ही शॉपिंग करून येता, उगीच तुमचे तिकडे पण पैसे वेस्ट जातात. पण तुम्ही ऑलरेडी जर ती लिस्ट बनवून ठेवलेली असेल तर तुम्हाला ते प्रायोरिटाईज करा, हे खरोखर गरजेचं आहे की नाही आहे, की मी हे
टाळू शकतो, तर त्याच्यासाठी तुमचे तिकडे पण चांगले पैसे तुमचे वाचू शकतात आणि तुमचे पैसे वेस्ट जाणार नाहीत. इव्हन तुम्हाला अजून एक गोष्ट मॅडम होते की तुम्हाला छोट्या वस्तू घ्यायला सुट्टे पैसे सारखे घेऊन जावं लागतं, तर सुट्टे पैशाचं टेन्शन तुम्हाला राहणार नाही. आणि त्यामुळे आणि इव्हन तुम्हाला थोडं जर शॉप लांब असेल, तुम्हाला इव्हन पायी चालत किंवा गाडीने वगैरे जावं लागतं, ते तुमचं जाण्याचा त्रास पण तुमचा असतो, पेट्रोल पण वाचतं तुमचं, राईट. तर अशा प्रकारे जर तुम्ही ही आयडिया वापरली सुपर मार्केट डायरीची, तर तुमचा वेळ पैसा सगळं वाचेल आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी कमी पण राहणार नाही आणि इव्हन तुम्हाला हेडेक पण राहणार नाही आणि तुमचं काम पण चांगल्या रीतीने होऊ शकतं. तुम्ही असं फॉलो करू शकता. नक्की. आणि सुपर मार्केट संदर्भात बोलताना मला एक विचारायचं तुम्हाला की बऱ्याच वेळेला असं होतं की सुपर मार्केटमध्ये आपण जातो, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आता लिस्टची आयडिया आपण दिलेली आहे प्रेक्षकांना, परंतु ही लिस्ट बऱ्याच वेळा रेडी नसते किंवा ती कधीतरी अपूर्ण असते आणि मग आपण जाऊन बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा पण घेऊन येतो. तर त्याकरता पण काही आयडिया देऊ शकतो आपण की या एक्स्ट्रा गोष्टी टाळता कशा येतील? येस, लक्षात घ्या, आपण हे आपल्या माइंडवरती मॅडम कंट्रोल असला पाहिजे की आज तुम्ही पहिलं म्हणजे तुम्ही जेवढी लिस्ट लिहिली आहे, आज समजा तुम्ही 20 वस्तूंची लिस्ट लिहिली आहे, पण तुम्ही घरी येताना 30 वस्तू आणल्या. जर लक्षात घ्या तुम्हाला खरोखर गरज आहे, तुम्हाला ती वस्तू आठवणार हो, आणि जर ती वस्तू आठवणार ह्याच्या तुम्हाला त्या गोष्टी गरज नाही, तरी पण तुम्ही जर शॉपमध्ये गेला तुम्हाला वाटलं बाबा ही वस्तू गरजेची आहे, तर एकदा तुम्ही म्हणता ना स्वतःच्या माइंडला विचारा मग खरोखर गरजेची आहे का. मी पण एक गोष्ट फॉलो करतो. मी कधी सुपर मार्केटमध्ये गेलो तर मी आज लक्षात घ्या आपली लाईफ पार्टनर पण माहिती असतं आपल्याला कुठली गरज आहे, तिला पण विचारतो बा खरोखर गरजेचं आहे का, एकदा तिला विचारतो. दोघांचं एकमत असं बाबा येस ही गोष्ट गरजेची आहे तरच घेतो, नाहीतर कधी आपला डिसिजन चुकू शकतो. उगीच गरज नसताना आपण त्या वस्तू एक्स्ट्रा आणून ठेवतो, त्यानंतर त्याची एक्सपायरी पण होते किंवा कधी त्या वस्तू कामाला पण येत नाही. अशा प्रेक्षकांनो आज तुमच्या घरी नॉट ओन्ली हे सुपर मार्केटच्या बट तुमच्या घरी कुठल्याही वस्तू असतील ज्या गेले 1-1.5-2 वर्ष वापरल्या गेल्या नसतील, ह्याचा अर्थ यू वेस्टेड युअर मनी. ओके, तुम्ही गरज नसता तुम्ही न विचार करता त्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, त्याचा तुम्ही पैसा वेस्ट केला आहे. तोच पैसा तुम्ही जर नीट वापरला असता, चांगल्या गुंतवणूक केली असती, तुम्हाला आणखीन चांगल्या यातनं फायदा आला असता, आणखीन त्याच्यात एक्स्ट्रा 4-5 वस्तू घेऊ शकला असता, राईट. सर म्हणून लक्षात घ्या, आज माझं मत असं आहे प्रेक्षकांनो, तुम्ही 1 रुपया खर्च करताय किंवा तुम्ही 1,000 किंवा 1 लाख खर्च करताय, तुम्ही त्याचा योग्यरित्या तुम्ही जर खर्च केला तरच तुम्हाला चांगलं आर्थिक यश मिळू शकतं. आज तुम्हाला जर खरोखर चांगलं आर्थिक यश मिळायचं, आपण खर्च करायला 1-1 रुपयाचा आपण हिशोब ठेवला पाहिजे आणि त्याला जेवढे आपले वाचवता येईल ते आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणूनच मी या सुपर मार्केटचा विषय घेतला की मला आठवलेलं की ह्यामध्ये पण आपले भरपूर पैसे वेस्ट जातात. मॅडम आम्ही ऑब्झर्व केलं, जेव्हा आपण 10,000ची शॉपिंग करतो लोकल शॉपमध्ये, आपण जेव्हा 10,000 सामान घेतो आणि समजा आपण जे सुपर मार्केटमध्ये आपण जेव्हा सामान घेतो तर त्याच्यामध्ये जसं मी बोललो 25% म्हणजे 2,500-3,000 रुपये वाचतात पर शॉपिंग मागे. ते जर आपण चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली तर नक्कीच आपल्याला त्यातनं चांगला फायदा मिळू शकतो. तर म्हणून आपण हे लक्षात ठेवणं भरपूर गरजेचं असं मला वाटतं. नक्की. आणि सर बऱ्याच वेळा सुपर मार्केट्समध्ये जे डिस्काउंटचे बोर्ड लावलेले असतात, जसं आपण मगाशी म्हटलं, तर हे जेन्युइन जे मोठे सुपर मार्केट्स आहेत तिथे सुद्धा हे बऱ्यापैकी असे बोर्ड लावलेले असतात. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ह्या सगळ्या जे डिस्काउंट्स ते हे करतात दिलेले असतात ते सगळे त्या लेवलपर्यंत आपल्याला डिस्काउंट्स मिळतात त्याच्यातनं? येस, जर जेन्युइन सुपर मार्केट असेल तर जसं मी मगाशी म्हटलं की जर तुम्ही जर ते प्रॉपर नीट चेक केलं, तुम्ही आता स्वतःचं कॅल्क्युलेट करू शकता की बाबा खरोखर तिला डिस्काउंट्स देत आहेत की नाही. आणि जर ती लोक प्रॉपर असं देतात डिस्काउंट तर हरकत नाही, आणि त्याच्यामागे जेन्युइन रिझन पण असलं पाहिजे. आज सुपर मार्केटचे जेन्युइन रिझन आहे का, कारण ते मीडिएटर्स कमी करतात. ओके, आणि ती लोक भरपूर जास्त होलसेलमध्ये माल हे घेतात, त्यामुळे त्यांना तो जो बेसिक कॉस्ट आहे ती पण त्यांना फार कमी पडते आणि म्हणून ती लोक तुमच्याकडे ते पास ऑन करू शकतात. आणि ती लोक इव्हन त्यांचा एक स्वतःचा पण ब्रँड असतं, त्यामुळे जी कंपनी त्यांना विकते प्रोडक्ट त्यांचा पण त्याचा फायदा होतो. म्हणून ती लोक मोठ्या सुपर मार्केट्सना एकदम कमी रेटमध्ये देतात, ज्यांनी का त्या सुपर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आले तर आपोआप त्यांची ब्रँडिंग देखील होते. सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आहे कॉमन कस्टमरला नक्कीच होतो आणि आपण त्याचा नक्कीच चांगला फायदा घेतला असं मला वाटतं. नक्की. म्हणजे जसं आपण आज म्हणतो तसं की भरपूर आयडिया आपण दिलेल्या आहेत जेणेकरून सुपर मार्केटमध्ये आपण खरेदी पण करू शकतो, परंतु त्यातनं पैसेही वाचवू शकतो. पण आता वाचलेल्या पैशांचं नेमकं काय करायचं या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. ही चर्चा अशीच पुढे सुरू होणार आहे. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय आर्थिक यशासाठी सुपर मार्केटचा योग्य वापर नेमका कशा प्रकारे करायचा या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. तसं जसं आपण आता ह्या आयडिया दिल्या आणि सांगितलं की कशा प्रकारे सुपर मार्केटमध्ये आपण शॉपिंग करू शकतो आणि त्यातनं पैसे वाचू शकतो. मग आता पैसे तर वाचलेत, पैसे वाचल्यानंतर ते योग्य कसे वापरायचे हे सांगणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. त्याविषयी काय सांगाल? अशा प्रश्न आज आपल्याला जे मंथली वस्तू लागतात, जो आपण सुपर मार्केटचा योग्य वापर केला 25-30% आपले पैसे वाचतात, जी काही स्मॉल अमाऊंट नाही आहे, राईट. आज 25-30% आपल्या रिटर्न्स कमायचे म्हटलं तर आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते, राईट, भरपूर लोकांना. सो आता पैसे वाचले, काय करणार, अजून शॉपिंग करणार नाही. ते तुम्हाला पैसे वाचलेले, तुम्हाला ते पैसे नीट प्रॉपरली सेव्ह करायचे, पण नुसतं सेव्ह करून फायदा नाही. त्या पैशाला योग्यरित्या तुम्हाला गुंतवणूक केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या पैशाला योग्यरित्या चालना देत नाही तोपर्यंत तुमचं आर्थिक यश कमवू शकत नाही. म्हणून मला लक्षात प्रश्न, आम्ही पण ती गोष्ट फॉलो करतो, तुम्ही पण कधी फॉलो करा. जिकडे आपले पैसे वाचतील, म्हणजे आपल्या चुकीच्या आणि वाचवायचं नाही, पण जिकडे आज मी सुपर मार्केटची आयडिया सांगितली असं, म्हणजे आपल्याला वाचवायचे मोके शोधायचे असतात, पण त्या वाचवायच्या मोक्यांवर इव्हन ते वाचलेले पैसे प्रॉपर योग्यरित्या गुंतवणूक करायचे पण आपल्याला मोके शोधायचे, तरच जाऊन आपलं फ्युचर आपण नीट चांगल्या रीतीने आपण सिक्युअर करू शकतो. आणि लक्षात
घ्या आज जसं आपले पैसे वाचले 25-30%, असं समजा की माझे ते पैसे मी खर्चच केले असं समजाला. नाही तर आपल्या डोक्यात पुढचे खर्च रेडी असतात की आता हे आलं झालं, आता काय करू, नवीन मोबाईल घेतो त्यांनी. तर हे करायचं नाहीये. सो माझ्याकडे ते पैसे ते गेले असं समजा आणि तुम्ही ते प्रॉपर योग्य ते तुम्ही ते गुंतवणूक करा. ज्याने का, आणि ही गोष्ट तुम्ही दरवेळी फॉलो करा, एकदाच फॉलो नाही करा तर तुमचे दर महिन्याला चांगल्या गुंतवणुका होतील. आणि इव्हन प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही खर्च करता एकदा प्रश्न स्वतःला विचारा की खरोखर मला खर्च करणं गरजेचं आहे की नाहीये, आणि तरच जाऊन तुम्ही खर्च करा, तरच जाऊन तुम्ही चांगलं आर्थिक यश कमवू शकता. नाहीतर मॅडम आजकाल माइंडला नियंत्रण नसतं. आज आपल्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं आलेलं आहे. आज माझ्याकडे कॅश नसेल, आज लोकांना क्रेडिट कार्डची सवय लागली, पटकन मस्त स्वाईप करतात. स्वाईप करताना भरपूर मजा येते, पण ज्यावेळी क्रेडिट कार्डचं महिन्याच्या एंडिंगला बिल येतं त्यावेळी नाके होतात ते बिल भरताना, राईट. सो त्यामुळे स्वतःवर ते नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. आणि मग प्रशांत तुम्ही बोलाल की यार जे काय वाचतील माझे थोडेफार वाचतील पैसे त्यातनं मी एवढं मोठं काय करू शकतो. लक्षात घ्या प्रेक्षकांनो, जसं मी बोललो एक रुपया वाचलेला हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्यातनं एक मॅडम मला कोल्हापूरचं एक आमचं एक्झाम्पल सांगायला आवडेल. आमचे कोल्हापूरचे पार्टिसिपेंट ज्यांचं इन्कम फार कमी होतं, म्हणजे त्यांची परिस्थिती हालाकीची. सो त्यांनी पण ते एकदम छोटी मोठी नोकरी करायची. लिटरली त्यांना 5,000 रुपये जमा करणे त्यांना 3 महिने लागले. विचार करा. आणि त्यांनी असेच मी त्यांना काय आयडिया दिले, ह्यातनं वाचवा, हे करा, ते करा करून, आणि त्यातने आपले पैसे वाचवले आणि त्यांनी ते पैसे ट्रेडिंगमध्ये लावले. आणि त्यांनी ते 1-1.5 महिन्यात त्याच्यावर त्यांनी 1 महिन्याच्या आतच त्यांनी ते त्याच्यावर एक्स्ट्रा 10,000 रुपये कमवले. म्हणजे आणि त्यांनी चांगलं ट्रेडिंग केलं. ते एवढे खुश झाले. आमच्या प्रत्येक कार्यशाळेला येऊन ते सांगायचे की मी चांगले पैसे कमवले आणि मला चांगला फायदा आला. आणि एकदम कमी शिक्षित व्यक्ती, ओके, आणि एकदम गावाखेड्यात राहणारी व्यक्ती. सो मला म्हणायचं आहे प्रेक्षकांनो, आज लक्षात घ्या एक छोटा पैसा पण आपल्याला भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्या पैशातून तुम्ही काय यश कमवू शकता हे तुम्हाला माहिती नाही. आज मी पण माझं आर्थिक यश कमवलेलं आहे. आज आमचं भरपूर मोठं शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटचं काम चालतं. पण मी देखील एका छोट्या इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात केली. त्याच पैसा रोल करून आज आमचं मी मोठं पोर्टफोलिओ आम्ही बनवलेला आहे, राईट. तर म्हणून मग प्रत्येक रुपयाला आपल्याला फार महत्त्व दिलं पाहिजे, तर आपण चांगला आर्थिक यश कमवू शकतो. आणि आपल्याला प्रत्येक माझा रुपया कुठे वाचेल, चुकीच्या ठिकाणी मी कुठे खर्च नाही करत, ह्याच्याकडे आपलं नीट लक्ष देणं फार इम्पॉर्टंट असं मला वाटतं. नक्की. आणि असं आपला जो विषय आहे तो आपण जसं पैसे वाचवण्याचा शिकवतो तसं पैशाला योग्य चालना द्या. तुम्ही नेहमी जसं म्हणता तसं की आपल्याला पैशाला चालवलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातनं जसं तुम्ही आत्ता उदाहरण स्वतःचंही दिलं की अगदी छोट्या ह्याच्यातनं जे पैसे वाचतात त्याच्यातनं सुद्धा लोक शेअर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे करू शकते. येस, नक्कीच मॅडम. आज माझ्याकडे हाऊसवाईफ्स पण आहेत किंवा इव्हन कॉलेज स्टुडंट्स पण आहेत. आज मी काही कॉलेज स्टुडंट्सना गाईड केलेलं आहे. त्यांना चुकीच्या सवयी होत्या, म्हणजे सांगायला वाईट वाटतं, पण भरपूर मुलांना, यंगस्टर्सना पण आज स्मोकिंगची सवय असते. त्यातनं आमचा एक मुंबईचाच एक कॉलेज स्टुडंट आहे, त्याची मी ती स्मोकिंग सवय सोडली. त्याला मी मार्केटबद्दल सांगितलं की बाबा बघ, तू जे पैसे इकडे चुकीचे वापरतो त्या ठिकाणी तू ते चांगले इन्व्हेस्टमेंट्स केले किंवा ट्रेडिंग केले, त्यातनं चांगला फायदा मिळेल. तो आज काय करतो, त्याचं भरपूर प्रमाणात त्याचं ती सवय कमी झाली आणि घरच्यांना माहिती नव्हतं, आणि त्याच्यामुळे त्याची हेल्थ पण चांगली वाचली. त्याबद्दल तो आता ते पैसे तो दर महिन्याला ते मिळालेले पॉकेट मनी तो दर महिन्याला ट्रेडिंगमध्ये लावतो, इव्हन काही पैसे इन्व्हेस्टमेंट करतो. आणि आता गेले 1-1.5 वर्षामध्ये त्याचा चांगला पोर्टफोलिओ पण झाला आहे. त्यांनी लिटरली आता पॅरेंट्सकडे पॉकेट मनी मागायचं पण त्यांनी बंद केलेलं आहे, आणि तो आज चांगलं ट्रेडिंग पण करतोय. सो असे असंख्य एक्झाम्पल आहे फ्रेंड्स, ज्यातनं त्यांना चांगला फायदा होतो. सो त्यामुळे तुम्ही पण 1-1 रुपये वाचवायला शिका आणि तो चांगल्या रीतीने गुंतवणूक करून तुम्ही पैसे कमवायला शिका असं मला वाटतं. नक्कीच. आणि याकरता मला वाटतं आपलं सगळं जे ज्ञान आहे ते आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये देत असतो. त्यामुळे कार्यशाळांच्या दृष्टिकोनातून आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. त्यामुळे प्रेक्षक तुम्ही चर्चा पाहत राहा. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सुपरमार्केटबद्दल आज बोललेलो आहे आणि त्याकरता आयडिया पण सरांनी आपल्याला दिल्या आहेत. परंतु सर, आता आपले पैसे वाचलेले आहेत आणि जसं आपण म्हणालो तसं की आता त्याला योग्य चालना द्यायची, इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, ट्रेडिंग करायचं आहे, आपल्या मोफत कार्यशाळांविषयी मग काय सांगाल? आमच्या मोफत कार्यशाळेत आम्ही तुम्हाला मेनली 2 गोष्टी होतो. पहिलं म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढाल रोजची जी मुवमेंट होते, त्या रोजच्या मुवमेंटवर पैसे कमवणे त्याला बोलला शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यासाठी शिक्षणाच्या वयाशिवाय काही अट नाही, कोणी त्यामध्ये काम करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा एक कॉलेज स्टुडंट देखील असो, कोणी येऊन त्यामध्ये काम करू शकतं. लक्षात घ्या, तुम्ही समजा 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला 3-4 रुपये, किंवा तुम्ही 10-20 रुपये जे लावले ते दिवसाला त्यातनं 700 रुपये त्यातनं 14 कमी कमवू शकता. आणि तुम्ही नोकरी व्यवस्था सांभाळून आपला कामधंदा सांभाळून तुम्ही त्यातनं चांगले पैसे कमवू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशाने कन्वर्ट करू शकता. दिवसात तुम्ही 8-10 मिनिटं जरी दिली तुम्ही ट्रेडिंग करा, तुम्ही त्यातनं चांगले पैसे तुम्ही कमवू शकता. हे झालं मॅडम शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल, ज्यामध्ये आम्ही भरपूर चांगले मास्टर्स आहोत. भरपूर चांगल्या लोकांना त्यातनं फायदा हा मिळतो. आज प्रश्न लक्षात घ्या, मार्केट वर जाऊ किंवा मार्केट खाली पडो, दोन्ही दिशेने तुम्हाला चांगले पैसे कमवता येतात. कसे कमवायचे हे आम्ही तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत नक्कीच प्रॉपरली शिकवतो आणि त्यातनं भरपूर चांगल्या लोकांना यश मिळालेले आहे. लक्षात घ्या, आम्ही जे बोलतो ते मी करून दाखवतो, म्हणून आमचं एवढं चांगलं मार्केटमध्ये नाव हे झालं. नक्कीच तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळा भरपूर आवडतील. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल. तशाच प्रकारे आम्ही तुम्हाला इव्हन इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणूक ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तर आपण कुठून आम्ही कसे पैसे वाचू शकतो आणि त्याला नेमकी वाढ कशी दिली पाहिजे, नेमकं आम्ही कुठे चुका करतो याचं पूर्ण ज्ञान आपल्याला मिळतं. लक्षात घ्या, आज आपण नोकरी व्यवसाय करत असाल, काही करत असाल,
पण हे ज्ञान असणे प्रत्येकाला इम्पॉर्टंट आहे. तरच आपण चांगलं आर्थिक यश कमवू शकतो, जे आमचं काम आहे. आणि त्याच रिलेटेड आमच्या मोफत कार्यशाळा देखील जातात. लक्षात घ्या, आमच्या सध्याच्या मोफत कार्यशाळेत या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी जातात. आणि इव्हन मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. लक्षात घ्या, आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो: दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. कारण त्या आम्ही स्वतःहून मोफत कार्यशाळा घेतो. बाकी महाराष्ट्र लोक त्याकडून कार्यशाळा ते अटेंड करू शकतात. लक्षात, कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे. तुम्हाला रेशमी काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल, पुढे छोटासा मिस कॉल द्या त्या स्क्रीनच्या नंबर असेल. तुम्हाला आमच्या टीमकडनं SMS होऊन जाईल, रावले या नावाने तुम्हाला SMS होऊन जाईल. जी पाहिजे तुम्हाला कार्यशाळा अटेंड करू शकता. नक्कीच तुम्हाला कार्यशाळा भरपूर आवडतील आणि ॲक्च्युअल मेहनत तुम्हाला त्या ठिकाणी माझी नक्कीच बघायला मिळेल. नक्की. आणि जसं सरांनी सांगितलं तसं की ह्या संपूर्णपणे कार्यशाळा मोफत आहेत आणि फक्त तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही या कार्यशाळा अटेंड करू शकता. शशांक रावले सर स्वतः तिथे या कार्यशाळा घेत असतात. त्यामुळे आज जशा आयडिया दिल्या तशा अनेक आयडिया, नुसते आयडिया नाही तर आपल्याला वाचलेले पैसे योग्यरित्या गुंतवणूक त्याची कशी करायची, कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो, या संपूर्ण अनुषंगाने या कार्यशाळांमध्ये सर मार्गदर्शन आपल्याला करत असतात. त्यामुळे ह्या कार्यशाळांचा जरूर लाभ तुम्ही घ्यायलाच पाहिजे. सर, पुन्हा एकदा विषयाकडे येताना आज आपण जसं म्हटलो की सुपर मार्केट आणि त्या दृष्टिकोनातून आपण पैसे वाचवू शकतो, एक योग्य प्रकारे शॉपिंग करू शकतो. याकरता तुम्ही आयडिया तर दिल्याच आहेत, परंतु जाता जाता या विषयासंदर्भातली श्रीमंतीची गुरुकिल्लीच असेल की आज जो आपण टॉपिक घेतला त्याबद्दल नक्कीच तुम्ही आता शो संपल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा. आज आपले जर चांगले पैसे वाचले तर नक्कीच आपण त्याची चांगली ट्रेडिंग आणि गुंतवणूक आपण आणखी चांगले आर्थिक यश कमवू शकतो, ज्यासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळा चांगलं गायडन्स आहे देऊ. नक्कीच. आर्थिक यशासाठी मला वाटतं आज खूप चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत आपण प्रेक्षकांना आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.